और क्या चाहिए जिंदगी में, बस तुझे रह सके याद, हम रहे ना रहे, हम रहे ना रहे हम। चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू। खरंच अशीच अवस्था झाली होती माझी जेव्हा मी हा सिनेमा बघत होतो. खरं तर 2 कारणांसाठी मी सर्वात जास्त एक्साइटेड होतो. पहिला म्हणजे मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हा चित्रपट भाग असणं, ज्यांनी आपल्याला मुंजा, भेडिया, स्त्री 2 सारखे ब्लॉकबस्टर्स दिले. आणि दुसरं म्हणजे डायरेक्टर आदित्य सरपोतदार यांचा मी मोठा चाहता आहे, कारण प्रत्येक वेळी त्यांनी आपली युनिक स्टाईल आणि क्रिएटिव्हिटी फास्टर फेणे, झॉम्बिवली, मुंजा सारख्या चित्रपटांमध्ये दाखवून दिली आहे. एवढे सगळे एक्सपेक्टेशन्स ठेवून पण या सिनेमाने मला प्रचंड बोर केलं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा दोस्त आणि होस्ट रवींद्र स्वागत करतो आपल्या चित्रोत्सव या सिरीज मध्ये, जिथे आपण भन्नाट मूवी रेकमेंडेशन्स तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. चला तर मग पटकन डिस्कस करूया थामा या चित्रपटाच्या पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स. निगेटिव्ह बद्दल बोलायचं झालं तर सर्वात पहिलं म्हणजे चित्रपटाचं लिखाण हे अतिशय कमी दर्जाचं वाटतं. हीच गोष्ट कदाचित त्यांना लक्षात आली असेल, म्हणूनच त्यांनी मीम रेफरन्सेस, वल्गर जोक्स ऍज अ फिलर म्हणून वापरले, जे सिनेमाच्या ओव्हरऑल टोन आणि सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या स्टँडर्ड्सला बिलकुल जस्टिफाय नाही करत. दुसरा मुद्दा म्हणजे रश्मिका मंदाना यांची ऍक्टिंग. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना स्क्रीनवर हिंदी बोलताना बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त इरिटेटिंग वाटेल. या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष केल्या तरी एक महत्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे सिनेमाची ओव्हरऑल टोन. हॉरर कॉमेडी जॉनरमध्ये हॉरर आणि कॉमेडी हे दोन्ही इमोशन्स आपल्याला फील व्हायला हवेत, तरच त्या सिनेमाचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर पडतो. हीच गोष्ट कुठेतरी या सिनेमात फसताना दिसलीये. कॉमेडी ही हॉररवर खूप भारी पडलीये, जेणेकरून महत्वाच्या सिरियस सीन्सला पण एक कॉमिक टच देऊन देतं. पॉझिटिव्ह बद्दल बोलायचं झालं तर रश्मिका सोडून सर्व कास्टने म्हणजेच आयुष्मान खुराना, परेश रावल, नवाजुद्दीन सिद्दीकी, अंकित मोहन आणि स्पेशली अभिषेक बॅनर्जी यांनी कमालीची ऍक्टिंग केली आहे. सर्वात अप्रतिम गोष्ट या चित्रपटाची बघितली तर ती आहे सिनेमाची प्रोडक्शन क्वालिटी, सेट डिझाईन आणि व्हीएफएक्स वर्क, जे तुम्हाला प्रत्येक सीन्स रिअल आणि बाप अनुभव देतं. डायरेक्टर आदित्य सरपोतदार यांनी काही सीन्स जसे अस्वल आणि आयुष्मान खुराना यांचा चेस सिक्वेन्स, अभिषेक बॅनर्जी म्हणजेच जना आणि सत्यराज यांचा तो कॉमेडी सिक्वेन्स उत्कृष्टरित्या शूट आणि एक्झिक्यूट केलाय. सचिन जिगर यांनी सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि सगळ्या गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू केलेली आहे. मला सगळे गाणे आवडले, एस्पेशली आयटम नंबर्स. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सगळ्यात शेवटी सांगायला गेलं तर चित्रपटाबद्दल हे माझं वैयक्तिक मत होतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. हा सिनेमा वन टाइम वॉच आहे, थोड्याच दिवसात हा OTT वर येऊनच जाईल, तर तुम्ही तो तिथे पण पाहू शकता. धन्यवाद.